आपण बघताय एबीपी माझा आणि आता बातमी येते ती क्रिकेटच्या मैदानात, कारण स्थानिक क्रिकेटमध्ये आज इतिहास घडलेला आहे। जम्मू आणि काश्मीरने विजेतेपद पटकावलेले आहे। पहिल्यांदाच त्यांनी रणजी ट्रॉफी जिंकली। 60-70 वर्षात जवळपास पहिल्यांदा हा चमत्कार त्यांनी करून दाखवलेला आहे। सांघिक कामगिरी अर्थातच त्यांची फळाला आलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक नवीन हिरो भारतीय क्रिकेटमधले त्यामुळे आपल्याला मिळालेले आहेत, कारण जम्मू काश्मीरने पहिल्यांदाच हा रणजी करंडक जिंकून दाखवलेला आहे। 584 धावांचा डोंगर त्यांनी उभारलेला होता। अनुभवी पारस डोगराच्या नेतृत्वात ते खेळत होते। तर आकिबदारच्या भेदक माऱ्यासमोर कर्नाटकचा पहिला डाव जो आहे तो 293 मध्ये आटोपला। 291 ची आघाडी जम्मूच्या विजयात निर्णायक ठरली। कर्नाटक संघात दिग्गज खेळाडू होते। लोकेश राहुल असेल, मयंक अगरवाल असेल, देवदत्त पड्डीकल असेल, करुण नायर असेल, टेस्ट प्लेयर आहेत बरेच त्यातले। आणि या कर्नाटक समोर जम्मूने दमदार खेळ केला। 1959-60च्या मोसमात रणजी पदार्पण करणाऱ्या जम्मूने आजवर एकदाही रणजीची फायनल गाठली नव्हती, मात्र यंदा फायनल गाठत थेट त्यांनी विजेतेपदावर आपलं नाव कोरले। आणि त्यांच्या याच कामगिरीबद्दल बोलण्यासाठी सिद्धेश आपल्यासोबत आहे। सिद्धेश आपल्या 5च्या बुलेटिनचा प्रोड्युसर आपल्या सगळ्यांना माहिती आहे। 9च्या बुलेटिनमध्ये देखील त्याचं योगदान असतं। याशिवाय क्रिकेटच्या मैदानामध्ये देखील तो ऍक्टिव्ह असतो। अंपायरिंगची त्याला जाण आहे। स्थानिक क्रिकेट त्याने कव्हर केलेलं आहे। सिद्धेशकडनं जाणून घेऊ। सिद्धेश, अनेक नवीन विजेते खरं तर म्हणजे किंबहुना मुंबई आणि या राज्यांचं किंवा या संघांचं प्राबल्य असतानाच आपण बघितलं होतं रेल्वे असेल, बडोदा असेल, विदर्भ असेल यांनी विजेतेपद पटकावलेलं होतं, पण जम्मू काश्मीरचं हे विजेतेपद त्यांचा सगळा प्रवास। खरं तर या विजेतेपदामागे सांघिक कामगिरी आहे, कुशल नेतृत्व आहे आणि महत्त्वाचं बाब ही आहे की जिद्द आणि चिकाटी। जम्मू काश्मीर सारख्या भागातून येणं, गेली 67 वर्षे हा टीम रणजी ट्रॉफी खेळतोय, पण गेल्या वर्षी पहिल्यांदा क्वार्टर फायनलमध्ये आले, नॉकआउट स्टेजमध्ये आले आणि यंदा इतिहास घडवला। फायनल पर्यंत पोहोचले, पण फायनल मधली लढत कोणाशी होती तर 8 वेळा रणजी ट्रॉफी जिंकलेल्या कर्नाटकशी, आणि त्या बलाढ्य संघाला हरवून आज जम्मू काश्मीर संघाने जो नवा इतिहास घडवलाय त्याच्या मागे जर मी त्याचं या विजयाचं श्रेय कोणाला देणार असेल तर पारस डोगराला देईन। कारण गेल्या वर्षी जेव्हा जम्मू काश्मीरनं पारस डोगराला जेव्हा टीम मध्ये आणलं तेव्हा बरीच टीका झाली होती की 39-40 वर्षाचा हा प्लेअर आपल्या टीम मध्ये येणार, काय करणार, पण त्याने पहिल्याच ह्याच्यात त्याने प्रयत्नामध्ये क्वार्टर फायनल आणि आता फायनल। त्यामुळे ही बाब जम्मू काश्मीर क्रिकेटसाठी जेवढी मोठी आहे तेवढीच भारतीय डोमेस्टिक क्रिकेटसाठी देखील खरं नवीन हिरो मिळणार आहे। धन्यवाद सिद्धेश। जसं सिद्धेशनी सांगितलं आता नवीन हिरो आपल्याला मिळतील आणि त्याच्यामुळे अर्थातच